रणभूमी मराठी न्यूज. शुभम पार्क सिडको नाशिक येथील किड्स किंगडम एज्युकेशन सोसायटी संचलित द मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडिशनल कलेक्टर श्री निलेश जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. संस्थापक संचालक श्री गोपीनाथ रोडे आणि मुख्याध्यापिका सौ संगीता रोडे बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध मार्च परेड सादर करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. टीम लीडर कुमारी कोमल सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि प्रतिज्ञा सादर करून कार्यक्रमाला राष्ट्रीय ऐक्याचे स्वरूप दिले. कार्यक्रमादरम्यान अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत विशेष यश संपादन करणाऱ्या 16 विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे आणि पदके प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर समूहगीते, नृत्यप्रयोग आणि एकांकिका यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. मुख्याध्यापिका सौ संगीता रोडे बाविस्कर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम आणि शिक्षणाच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडवावेत असे प्रतिपादन केले. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेसोबत सातत्याने सहकार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास श्री सुनील मिस्त्री, सौ छाया बिडलान, श्री दिगंबर गावंडे, श्री हरिहर सोनकुस्ते, श्री मनोज वराडे, श्री नंदकुमार वाडेकर आणि श्री शांताराम सावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका कुमारी पारुल जांभुळकर, कुमारी आरती यादव, सौ प्रिया अमृते, अंजुम शेख, सौ रुपाली अमृते, कुमारी साक्षी माने, सौ नंदा अहिरे, सौ लक्ष्मी मुळगुंद आणि सौ संदेशा भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पारुल जांभुळकर यांनी केले. First of all, I wish to all of you Happy Republic Day. To my parents, students, teachers, and Harsha Club all members, ladies and gents, and thank you sir, you all are present here and give big support to our students. And thank you very much. My teacher is also doing a very hard work for students. We are making a very brilliant student and we are taking so much efforts about sports and all the things. Even the anchors, I really appreciate all of you from the bottom of the hearts. Thank you very much. निलेश जाधव, अपर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक इथे कार्यरत आहे. आजच्या या मदर तेरेसा इंग्लिश स्कूल ही या शाळेचा जो 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्कृष्ट रीतीने पार पडला. या कार्यक्रमानिमित्त मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय सौ संगीता बाविस्कर मॅडम, त्याचप्रमाणे मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे जे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत रोडेसर यांच्या संयुक्त प्रयत्नाने अत्यंत ही चांगली शाळा या ठिकाणी कार्यरत आहे सिडको भागामध्ये. आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता त्यांनी जो हाती घेतलेला जो उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि आर्थिक आणि इतर अडचणींसुद्धा ते गरीब विद्यार्थ्यांच्या मुलांच्या ज्ञानाचा विकास करण्याकरता आणि त्या मुलांचं आयुष्य अधिक सुखकर आणि चांगलं होण्याकरता जे काही त्यांचा जो प्रयत्नाची जी पराकाष्ठा आहे हे बघून अत्यंत मला छान वाटलं. आणि या निमित्ताने शाळेला मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये शाळेला मला बोलवलं
शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक अत्यंत चांगला संविधानाचा कार्यक्रम जो आहे तो पार पाडला आणि याबद्दल मी निश्चितपणे मी प्रिन्सिपल मॅडमचे बाविस्कर मॅडम त्याचप्रमाणे संस्थापकाध्यक्ष श्री रोडे सरांचे मी खरं कौतुक करतो आणि त्यांच्या या शाळेच्या भविष्याच्या शाळेची वाटचाल अत्यंत सुंदर पद्धतीने आणि शाळेचा अत्यंत मोठा विकास व्हावा आणि त्याची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावी हीच मी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर संगीता बाविस्कर, मुख्याध्यापक द मदर टेरेसा इंग्लिश स्कूल. आज आपल्या इथे 77वा 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिन म्हणून जो ओळखला जातो, खूप सुंदर उत्साहामध्ये पार पडलेला आहे. त्याचबरोबर शाळेचे संचालक श्री गोपीनाथ रोडे सर यांनी पण खूप विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सर्वांनाच प्रेरणादायी असं नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर आजचे जे आपल्या ध्वजारोहणाचे जे प्रमुख अतिथी होते ॲडिशनल कलेक्टर साहेब जाधव सर, तर हे आज त्यांनी एवढं आपल्यासाठी वेळ दिला आणि स्वतः ध्वजारोहण वगैरे करून सगळ्या मुलांचं कौतुक केलं आणि उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा आभार मानते. त्याचबरोबर या शाळा आपली सिडको भागातून असून गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण नो डोनेशन, नो डिपॉझिट, नो बिल्डिंग फंड, फक्त मंथली फीजवर आपण स्कूल चालवत असतो. आणि त्याचबरोबर आपले जे विद्यार्थी तर ते जिल्हास्तरीय स्पोर्ट्समध्ये खेलो इंडिया अस्मिता लीगची जी झाली होती मटाले मंगल कार्यालय येते, तर त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या 16 विद्यार्थिनी आता नॅशनलला लागलेल्या आहेत आणि त्यांनी उत्कृष्टरित्या आपली प्रगती केलेली आहे. शाळेच्या माध्यमाने आम्ही जे खरोखर विद्यार्थी असतील यांचा सर्वांगीण विकास करत असतो. त्यांचा मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास हेच आपल्या शाळेचं उद्दिष्ट आहे आणि चांगले उत्कृष्ट नागरिक घडवणं हेच आपलं ध्येय असणार आहे आणि त्याचबरोबर आपली शाळाही कार्यरत असणार आहे. आणि या ठिकाणी असलेल्या आपल्या म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी डान्स केलेत, समूहगीत केलेत, प्रात्यक्षिकं दाखवली, भाषणं वगैरे दिले आणि त्याचबरोबर रोडे सर व प्रमुख अतिथी जाधव सर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना, पॅरेंट्सला मार्गदर्शन केलं आणि स्वतंत्र गणतंत्र दिवसाचं महत्त्व स्पष्ट केले. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.